नागपुर में राजनीतिक टकराव चरम पर है। सांसद रवि राणा ने बच्चू कडू पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि वे किसानों का नाम लेकर अपना राजनीतिक अस्तित्व बचाने की कोशिश कर रहे हैं। और उन्होंने आगे क्या कहा, आइए देखते हैं। ऐसा है कि बच्चू कडूंनी ज्या पद्धतीचं आंदोलन केलं, मी आधी सांगितलं आताही सांगतो, स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी, राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बच्चू कडूंनी आंदोलन केलं। त्या ठिकाणी हिंसक वळण देऊन या ठिकाणी नागपूरमध्ये जो चक्काजाम केला, त्याच्यावर जे कोर्टाने ताशेरे उमटवले की अशा हिंसक आंदोलनाचा कोर्टाने सुद्धा निषेध केलेला आहे की शेतकऱ्यांसोबत कोर्ट आहे, शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आहे, सरकार आहे, पर कुठेतरी आपलं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांचा सहारा घेऊन अशा प्रकारचं आंदोलन करणं, शेतकऱ्यांना वेठीस धरून आपलं साध्य करून घेणं, त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एकनाथजी शिंदे यांच्यासोबत 20 मिनिटं बच्चू कडूंची एकांताची बैठक झाली, त्याच्यामध्ये लवकरच मला असं वाटते शिंदे गटामध्ये बच्चू कडूंचं राजकीय पुनर्वसन होणार आहे। थोड्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल की ज्या पद्धतीनं बच्चू कडू गुवाहाटीला गेले, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे सीएम असताना ते मंत्री होते, अनेक खाते त्यांच्याकडे होते, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा उचलला नाही। ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते मंत्री होते, तेव्हानी शेतकऱ्याचा विषय कुठे काढला नाही। पण आज अचानक पराभव झाल्यानंतर एका शेतकऱ्याच्या मुलांनी त्या ठिकाणी बच्चू कडूचा पराभव केलेला आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अचलपूर मतदारसंघामध्ये जो व्यक्ती त्या जनतेला न्याय देऊ शकला नाही, त्या जनतेशी खोटा बोलला, शेतकऱ्याची फसवणूक केली, आता शेतकऱ्यांची साथ घेऊन त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आंदोलन होतं। त्यावर कोर्टाने सुद्धा ताशेरे उमटवले। सरकार पूर्ण शेतकऱ्यासोबत आहे। मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहे, त्याच्यात कुठली शंका नाही आहे। पण कर्ज 32,000 कोटी रुपये सरकारने दिल्यानंतर आज मला वाटते 1117 कोटी रुपये हे अमरावती जिल्ह्याला सगळ्यात आधी म्हणजे अमरावती जिल्ह्याला मिळाले नुकसान भरपाईचे। बावनकुळे साहेब सुद्धा तिथे पालकमंत्री आहे। जर 1117 कोटी रुपये अमरावती एका जिल्ह्याला दिले आणि 32,000 कोटी रुपये जर सरकारने दिलेले आहे, त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन करून फक्त राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बच्चू कडूंनी नाटक केले।